त्यानं आता लावलं. जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये. मी आलो आहे इकडे. कमलाबाई मानकर आजीबाई आहेत, यांची शेती आहे, तुम्ही पाहू शकता. सभोवताल मिरची लागवड केलेली आहे, भात पीक लागवड आहे, इथे या साईडला टमाटर पीक लागवड केलेली आहे. तर यांचा जो तणनियंत्रण आहे हा एक चांगला विषय आहे. चांगल्या पद्धतीने तणनियंत्रण करत आहेत मल्चिंगमध्ये. तर यांचं राहणं आहे मौदा तालुक्यामध्ये, बापदेव गाव आहे. आता नागपूर जिल्हा, महाराष्ट्र, नागपूर जिल्हा, मौदा तालुका त्या अंतर्गत आहे गाव बापदेव. पाहू शकता किती सुंदर पद्धतीने ते तणनियंत्रण करत आहेत. व्हिडिओचे शेवटपर्यंत पहा. चॅनल आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. एक लाईक आजीबाईसाठी पण असं हे होते है का नाही? हो, आपल्याला होतं का बाबा? एक लाईक आजीबाईसाठी करा. आजीबाई नमस्कार करून आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार. आजीबाईसाठी एक लाईक अवश्य करा मित्रांनो. धन्यवाद आजी. इथे शेतामध्ये निंदा चालू आहे. हे मल्चिंगवर घेण्यात आलेलं आहे क्रॉप. हे सोडा नाही टाकलं, गेले लावला तसेच आहे. सोडा नाही टाकला? नाही, जसं लावलं तसाच आहे का? तसाच आहे. अच्छा. तो पोरगा गेला असं हे राखी बांधायला. किती दिवस झाले हा लावून, बी लावून, रोप लावून? हा बी झाला, महिना झाला. अच्छा. सोडा नाही टाकला. अच्छा, डायरेक्ट बी लावला होता का की काही रोपटे लावले होते? नाही, घेऊन आणला. काय रोपटे का? हो, तो होता. अच्छा अच्छा, हां हां हां. त्याच्यामध्ये किती एकर मध्ये लावला आहे हा? आता 1 एकर. 1 एकर मध्ये? हो, छान छान. मल्चिंगवर लावला, आधुनिक. याला खाली ड्रीप असेल ना? ड्रीप आहे. आता तुम्ही काय करता आजीबाई? निंदा? निंदा पहा आजीबाईनं असा सुटसुटीत काढण्यात आलेला आहे. निंदा म्हणजे याच्या बाजूचा केर कचरा, हे जे तण आहे, तण काढण्यात आलेलं आहे. जर आपण तण नाही काढला तर हे तण अर्धा दवाई स्वतः पिऊन टाकेल आणि मग त्याचा वाढ होणार नाही. हो ना, किती मोठा मोठा तण वाढलेला आहे इथे. तर असे केल्याने पिकाला उत्कृष्टपणे पाणी आणि खत व्यवस्थापन चांगलं होईल. तर ह्या मल्चिंगमुळे आता हे तण नियंत्रण करणे सोपं झालेलं आहे. अनावश्यक तण उगवत नाही याच्या खाली. पहा इथे गोगलगाय दिसत आहे. आजीबाई गोगलगाय नुकसान करतात ना का? हो, तर काही आहेत ना. अच्छा, गोगलबाई गायी आहेत. आजीबाईचा तण नियंत्रण पहा आता. हा आजीबाई, तुमचं नाव काय? कमलाबाई. कमलाबाई मानकर. कमलाबाई मानकर. कुठं राहता? बापदेव. बापदेव कुठं येते? हा तारसा नाही, हा बापदेव. अच्छा, मौदा तालुक्यामध्ये. हो, आपल्या मंदात. नागपूर जिल्हा, मौदा तालुका आणि बापदेव गाव. अच्छा. आणि हे मिरचीची बाग आहे बापदेव. पहा आजीबाई कशी काढून दाखवत आहे. असे सगळे आधुनिक पिढीतले लोक. पहा हा तण आहे, हा या पद्धतीने काढण्यात आलेला आहे. वा 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 वा, छान. आजीबाई तुमची वय किती आहे? 70-80? अरे बापरे. आजीबाईच्या पाठीच्या कणा पण वाकल्या, पण अजूनही काबाड कष्ट करत आहेत. हे तुमची स्वतःची आहे? हो, स्वतःचीच आहे. अच्छा. किती एकर आहे आजीबाई? आहे 4 एकर. 4 एकरवर काय काय लावता? धान आणि भाजीपाला मध्ये वगैरे? नाही. हे एकरभर जागा हे आहे, हे एकरभर जागा हे आहे एका पोराची. अच्छा, तिकडे धान आहे. तर अशी आधुनिक पद्धतीने आजीबाईंनी केलेली आहे आणि स्वतः त्या राबत आहेत, कष्ट करत आहेत. तर हा काय म्हटलं आजीबाई, सांगून द्या आमच्या प्रेक्षकांना. इकडे पहा आजीबाई, सांगा कष्ट काय? कष्ट हेच आहे ना, दिसून राहिलं तुम्हाला. हा 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 हा, ठीक आहे.